कृषी उत्पन्न बाजार समिती कोपरगाव येथे संत तुकडोजी महाराज शेतकरी भवन व विविध विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यात पणन व राजशिष्टाचार मंत्री नामदार जयकुमार रावल यांनी महत्त्वपूर्ण घोषणा करत राज्यातील आगामी सर्व नवीन योजनांमध्ये कोपरगाव बाजार समितीला प्राधान्य दिले जाईल असे स्पष्ट केले। यावेळी त्यांनी कोल्हे कुटुंबाच्या कार्याची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा त्यांना असलेला राजकीय पाठिंबा अधोरेखित केला आहे। माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांच्या कार्याचा उल्लेख करत रावल म्हणाले की त्यांनी कोपरगावमध्ये एक वेगळे विकास मॉडेल उभे केले असून अनेक नाविन्यपूर्ण प्रकल्प राज्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे। संजीवनी उद्योग समूहाच्या माध्यमातून CNG व इथेनॉल प्रकल्पांनी घेतलेली गती हे ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी संधी असल्याचे त्यांनी सांगितले। शेतकरी हा केवळ अन्नदाता नसून देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे असेही त्यांनी नमूद केले। कोपरगावला सामाजिक, राजकीय व विकासात्मक वारसा लाभला असून कोल्हे कुटुंबाने शेतकरी संस्थांमध्ये राजकारण न आणता काम केले, याचेही त्यांनी कौतुक केले। राज्यातील उत्कृष्ट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोपरगावाचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले। या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचा बाजार समितीचे वतीने सत्कार करण्यात आला। यावेळी बिपिनदादा कोल्हे यांनी फोटोवरून राजकारण करू नये असे भाष्य केले, तर जो नेता असतो त्याने फोटोपेक्षा जनतेला प्राधान्य दिले पाहिजे असे बोलून एका दगडात अनेक पक्षांचा वेध घेतला आहे। माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनीही आपल्या भाषणात विधानसभा निवडणुकीच्या आठवणींना उजाळा देत विरोधकांना केलेल्या सहकार्याचा उल्लेख केला। स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या मोठ्या मनाची आठवण करून देत त्यांनी राजकारणातही सहकार्य आणि समन्वयाचे महत्त्व अधोरेखित केले। युवा नेते विवेक कोल्हे यांनी आपल्या अभ्यासपूर्ण आणि मुद्देसूद भाषणातून शेतकरी प्रश्नांवर सखोल चर्चा केली। शेतकऱ्यांची प्रगती व्हावी आणि मार्च एंडच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना चार्टर्ड अकाउंटची गरज पडावी आणि अधिकच्या उत्पन्नातून गुंतवणुकीच्या नव्या संधीचा लाभ घ्यावा अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या। तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्वाखाली देश व राज्याची सुरू असलेली प्रगती त्यांनी अधोरेखित केली। आपला हा केवळ आता अन्नदाता नाही तर तो देशाची अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि म्हणून आपला या देशाला जर मजबूत करायचं असेल तर शेतकऱ्याला मजबूत करणं हे क्रमप्राप्त आहे। खरं तर आपल्या या कोपरगावला फार मोठा वारसा आहे, चळवळीचा वारसा आहे, सहकाराचा वारसा आहे, सहकार उद्योगाचा वारसा आहे आणि नवीन उपक्रमाचा देखील आपल्या सगळ्यांना वारसा आहे। आणि तो वारसा पुढे घेत या कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने एक आदर्श कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणून आपली एक ओळख संबंध महाराष्ट्रामध्ये निर्माण केली। मी आपल्या या कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन, त्यांचे सर्व नेते, त्यांचंही मी मनापासून अभिनंदन केले की मागच्या 3 वेळा आपण कोल्हे साहेब आपण बिनविरोध ही मार्केट कमिटी केली, ही शेतकऱ्यांची मार्केट कमिटी। आपसामध्ये मतभेद नसले पाहिजे, आपसामध्ये मनभेद नसले पाहिजे आणि म्हणून विकासाला ती चालना मिळू शकते। पाहता पाहता आपण या कारखान्याच्या आपल्या या मार्केट कमिटीच्या माध्यमातून जवळपास 7.5 कोटी रुपयाचा वाढावा आपण या इथे केलेला आहे। मागच्या या 3-4 वर्षामध्ये जवळपास 900 कोटीचा उलाढाल या मार्केट कमिटीच्या माध्यमातून आपण ही तयार केली आहे। आज आपण ज्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवनच्या भूमिपूजन प्रसंगी इथे जमलो, खरं तर महाराष्ट्रामध्ये राज्याचे मुख्यमंत्री, तत्कालीन मुख्यमंत्री या सगळ्यांनी विचार केला आणि आपण सारेजण या शेतकऱ्यांसाठी काम करत असतो। या शेतकऱ्याचा माल मार्केट कमिटीला विकायला येत असतो। कधी प्रसंगी आपल्याकडे मोठ्या प्रमाणात कांदा येतो, मोठ्या प्रमाणात माल येतो आणि कधी कधी संध्याकाळ 5-6-7 देखील वाजतात आणि मग एखादा शेतकऱ्याचा आमचा बांधवाचा माल विकला गेला आणि मग घाई गडबडमध्ये कुठल्या तरी किमतीमध्ये मिळेल ती किंमत ती देऊन न जाता त्याचा स्वतःचा हक्काचा एक निवारा, एक विश्रांती गृह त्याला मिळालं पाहिजे। या मार्केट कमिटीमध्ये खरा मूळचा मालक आमचा शेतकरी आहे आणि शेतकऱ्याला रात्री जर विश्रांती करायची असेल तर सन्मानाने एक व्यवस्था असलेलं एक स्थान त्याच्यासाठी असलं पाहिजे आणि म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजच्या नावाने एक शेतकरी भवन निर्माण करण्याचं काम आम्ही केलंय। आणि मला आपल्याला नम्रपणे सांगायचंय की 306 मार्केट कमिटी पैकी जवळपास 190 मार्केट कमिट्यांमध्ये हे शेतकरी भवन निर्माण करण्याचं काम हे आपल्याकडे सुरू आहे आणि पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांना हक्काची एक व्यवस्था ही निर्माण होणार आहे। मग त्याच्यामध्ये नाश्त्याचं कॅन्टीन असेल,
आंघोळीची व्यवस्था असेल, थंड गरम पाणी असेल, पंखा असेल, या सगळ्या व्यवस्था या माध्यमातून आपण निर्माण करण्याचं काम करतोय. एडीबीच्या माध्यमातून मॅग्नेट 2.0 याची सुरुवात आम्ही करतोय आणि त्याच्यासाठी साधारणतः 2100 कोटी रुपयाचा प्रकल्प आम्ही हाती घेतलाय. माझी अशी इच्छा आहे की एक प्रकल्प आपला या कोपरगाव मार्केटमध्ये सुद्धा झाला पाहिजे, की मग तो लॉजिस्टिक असेल किंवा मग प्रायमरी प्रोसेसिंग असेल, असा काही प्रकल्प आपण शोधा. त्याला 60% इन्सेंटिव्ह देण्याचं काम हे आमच्या खात्याच्या माध्यमातून करेल आणि आपल्या या मार्केट कमिटीला देण्याचं काम आम्ही करणार. राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री यांचं म्हणणं आहे की आपण एक आंतरराष्ट्रीय स्तराची मार्केट कमिटी ही महाराष्ट्रामध्ये स्थापन केली पाहिजे. महाराष्ट्र हा देशातील अग्रगण्य असलेलं राज्य आणि जे काही आपण करतो तर भारतामध्ये नंबर 1 करत असतो आणि म्हणून संबंध भारतासाठी एक मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती हे निर्माण करण्याचा संकल्प आपण केलेला. समृद्धी महामार्ग जिथे संपतो त्या ठिकाणी आणि वाढवण प्रकल्पाच्या ठिकाणी जिथे एअरपोर्ट, ड्रायपोर्ट, रेल पोर्ट या सगळ्या गोष्टी आणि सी पोर्ट या साऱ्या गोष्टी एक ठिकाणी आहेत. अशा वाढवण बंदराजवळ जवळपास 1200 एकरवर जगातलं सर्वात मोठं आंतरराष्ट्रीय मार्केट हे आपल्या विभागाच्या माध्यमातून आम्ही तयार करणार आहे. एडीबीच्या माध्यमातून या मार्केट कमिट्यांना आम्ही ग्रेडिंग, सॉर्टिंग, पॅकिंगचे मशीन हे पुढच्या काळामध्ये सबसिडाईज पद्धतीने या मार्केट कमिटींना मिळवून देण्याचं देखील काम आम्ही करतोय. काही ठिकाणी कोल्ड स्टोरेजची व्यवस्था असेल, काही ठिकाणी वेअरहाऊसिंगची व्यवस्था असेल, या सगळ्या गोष्टी करून शेतकऱ्यांच्या मालाला मूल्यवर्धन करून देण्याचं काम आम्ही करतोय. पुढच्या काळामध्ये आम्ही दुबईच्या बरोबर टायअप करून जीआयच्या माध्यमातून आपल्याला हा माल जो आहे तो आंतरराष्ट्रीय बाजारपेठमध्ये हा पोहोचवण्याचं काम सुद्धा पुढच्या काळामध्ये आपण करणार आहे. खरं तर अनेक कृषी उत्पन्न बाजार समिती आपल्या ताकदीने, आपल्या मेहनतीवर अत्यंत चांगलं काम करतात आणि महाराष्ट्रामध्ये ज्या चांगल्या कृषी उत्पन्न बाजार समिती आहे त्याच्यामध्ये कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचं नाव हे आवर्जून उल्लेख करण्यासारखं याच्यामध्ये आहे. पुढच्या काळामध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता जे काय आपल्यासाठी करणं शक्य होईल ते करण्याचं काम आम्ही करू. माझी अपेक्षा आहे की अत्यंत दर्जेदार लोकांना सोययुक्त असं हे संत गाडगे बाबा हे आपलं शेतकरी केंद्र इथे तयार होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि येणाऱ्या वर्ष दीड वर्षामध्ये याचं लोकार्पण हे देखील मोठ्या प्रमाणात होईल. पुढच्या काळामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जी काही नवीन योजना येईल ती योजनेमध्ये त्या योजनेच्या यादीमध्ये कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचं नाव आवर्जून उल्लेख राहील असं नम्रपणे सांगतो. आपण मला बोलवलं, माझा सत्कार केला, मला सन्मान दिलं त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. ऐका, त्यांच्या हिताच्यासाठी आपल्याला एकत्र काम केलं पाहिजे रे प्रत्येकाने त्या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. माझा फोटो छापला नाही म्हणून काय झालं? माझा फोटो कुठं आहे? मी कधी सांगत नाही साहेब, 40 वर्ष झाले, जनता साक्षी आहे. मी अजून कोणत्याच लग्नामध्ये किंवा कशाला अजून फेटा घेतलेला नाही, शाल घेतला, बरोबर आहे का? मी सांगितलं माझा मान नाही केला तरी चालत. सर्वसामान्य माणसाचा मान करा. शाळेतला त्या ठिकाणी काय करा, एखाद्या मंदिराला त्या ठिकाणी तुम्ही काही ते करा. नेत्याची भूमिका कशी असली पाहिजे? नेत्याची भूमिका असली पाहिजे की तिथं आपल्याला माझा फोटो नसला तरी चालेल. इथं हे सगळ्यांचे आपल्या महाराष्ट्रातले देशाच्या नेत्यांचे फोटो आलेले आणि कोणासाठी आम्ही काम करतो, कोणाच्यासाठी आम्हाला काम करायचं हे पहिल्यांदा समजलं पाहिजे. भूमिका त्याच्यावर ठरवली पाहिजे की आपल्याला काय असलं पाहिजे, कोण आपल्यासाठी काम करतं, झटतं अवरात्र झटतंय. या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेब अवरात्र त्या ठिकाणी झटतायत आपल्यासाठी, या महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी त्या ठिकाणी काम करतायत. वेगवेगळ्या अनेक संकट येत आहेत. या सगळ्या संकटातून त्या ठिकाणी ते प्रयत्न करतात की आपला महाराष्ट्र कसा वरती जाईल, महाराष्ट्रामध्ये डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट कशी येतील. आणि आज आपण प्रयत्न करतो, माझं नाव आलं की नाही, माझा फोटो आला की नाही. मला ह्याच्यावरती मला जरा थोडस साहेब, मी स्वतः तरी कधी कोणाकडून अपेक्षाही केली नाही. एखादं त्याच्यामुळे असेल आम्ही कधी कोणाबद्दल रागही मनामध्ये धरला नाही. कुणी किती काही केलं असेल सगळ्या कार्यकर्त्यांना माहिती आहे. माझ्याबद्दल कुणी काही म्हटलं तरी दुसऱ्या मिनिटाला तो मनुष्य समोर आला, त्याची अडचण असेल तर मी त्याच्या मदतीला धावून गेलेलो आहे. नेत्याचं काम आहे की एकदा इलेक्शन संपलं तर जनतेच्यासाठी आपल्याला काम करायचं. साहेब, आमच्याकडे अनेक प्रश्न आहेत. तालुक्यामध्ये आमच्याकडे पाणी नाही. आम्हाला आमच्या धरणं अजून पूर्ण झाली नाही. आम्ही सातत्याने सांगतो, आमदारांना सांगितलं, बाकीच्यांना सांगितलं, तुम्ही पुढे व्हा, तुम्ही सिद्ध सांगाल तिथं आम्ही उड्या टाकायला तयार आहे.
तुमच्यापेक्षा 2 पाऊलं आम्ही पुढे जाऊ. तुम्ही म्हटले की आंदोलन करायचं, आम्ही पुढे जाऊ. माझं स्वतःच उदाहरण सांगतो. हे सगळे राहता तालुक्यातील मंडळी आहे. त्या ठिकाणी पिंपरी निर्मळ आंदोलन होतं. मला डॉक्टरनी चेक केलं, तुम्हाला इमर्जन्सी तुम्हाला तुमचं अँजिओप्लास्टी करावं लागेल म्हणून सांगितलं. मी म्हटलं जमणार नाही, आमचं आता आंदोलन आहे दुपारी. आंदोलन झाल्यानंतर मी पाहिजे. मी तिथं गेलो निळवंड्याच्या साठी, त्यावेळेस पाणी निळवंड्याचं आंदोलन होतं साहेब. मी उन्हामध्ये बसतो, मला त्रास झाला. त्याच्यानंतर आम्ही 3 तास उन्हामध्ये, इतकं डांबर पेट ऊन कडक होतं की डांबर आमच्या कपड्यांना चिटकलं, इतकं ऊन होतं साहेब. त्यावेळेस एप्रिल मे मध्ये त्यावेळेस आमचं आंदोलन झालं होतं. संध्याकाळी लगेच मला हॉस्पिटलमध्ये नेलं आणि माझी अँजिओप्लास्टी झाली. पण हे कोणासाठी आम्ही करतो? ज्यावेळेस आम्ही म्हणतो नुसतं वेगळी दाखवायचं नसतं, लोकांच्या हिताच्यासाठी, लोकांच्यासाठी आपण काम करतो हे समजून घेतलं गेलं पाहिजे. विवेक भैयांनी आता सविस्तर सगळ्या गोष्टी सांगितल्या. खरं तर माननीय बिपिनदादांनी अनेक वर्ष या बाजार समितीत शेतकऱ्यांच्या संबंधित आहे, शेतकऱ्यांचं हित महत्वाचं आहे म्हणून बिनविरोध कशी होईल प्रत्येक वेळेस इलेक्शन यासाठी माननीय दादांनी प्रयत्न केले. आणि मनाचा मोठेपणा, सहकार क्षेत्र असेल, शेतकऱ्यांच्या संबंधित विषय असेल, पाण्याचे प्रश्न असतील, राजकारण किती करावं, कुठं थांबावं हे समजलं पाहिजे खरं तर. आणि म्हणून थोडंसं वाईटही वाटलं. आमदार उपस्थित पाहिजे होते किंवा ज्यांच्यामुळे हा सगळा बाजार समितीचा एकत्र येऊन आपण बिनविरोध केली तेही मंडळी उपस्थित पाहिजे होते. पण ठीक आहे, सगळ्या जणांच्या मध्ये मनाचा मोठेपणा नसतो. परंतु आपल्याला कल्पना आहे, ज्यावेळी अमित भाई आले, मुख्यमंत्री आले आणि एक मोठा कार्यक्रम झाला, त्यावेळी स्वर्गीय अजितदादा यांनी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानले की माझा आमदार तुमच्या सहकार्याने निवडून दिला. हा मनाचा मोठेपणा आपण कधी विसरू शकत नाही. दादांचं, स्वर्गीय दादांचं ते भाषण, की काही आपल्याला मदत झाली असेल तर दिलदारपणे आपल्याला म्हणता आलं पाहिजे, हो मला मदत झाली. मी साहेबांना आता सांगत होते की हा प्रत्येक कार्यकर्ता, शेतकरी हा आमचा जीवाभावाचा आहे. कारण स्वर्गीय कोल्हे साहेबांपासून जोडलेला माणूस, अगदी 80-90 वय असेल तर अगदी विवेक भैयांबरोबर काम करणारा अगदी विशीचा कार्यकर्ता, युवक असेल, खूप जीवाभावाचा असा हा आपला गोतावळा आहे. आणि म्हणून आपलं एक वेगळे ऋणानुबंध आहे. आणि यामुळे आपण कधीही बघत नाही कोण कोणत्या पक्षाचा, कोण कोणत्या पार्टीचा. मीही आमदार असताना, काम करत असताना कधीही मी विचारलं नाही. फक्त आपण लोकप्रतिनिधी आहोत आणि आपल्याला परमेश्वर कृपेने ह्याच्यातून सेवा, जनसेवा, लोकसेवा करण्याची एक संधी मिळालेली आहे. आणि त्या संधीचा उपयोग आपल्याला सामान्य माणसाचा प्रश्न सोडवता आला पाहिजे, यासाठी समोर येईल ते काम करायचं. आणि प्रत्येक वेळी मंत्रालयात जाऊन विषय मांडायचा, भांडायचा आणि आपलं काम मतदारसंघाचं करून घ्यायचं. आणि त्याही वेळी रावळ साहेबांचं खूप सहकार्य झालं. आताही शब्द टाकला आणि त्यांनी झेलला असं मी म्हणेल. आणि मनापासून त्यांचं खूप पुन्हा एकदा आभार मानते. 80% समाजकारण, 20% राजकारण हे मंत्र घेऊन खरं तर आपण काम करत आलेलो आहे. या मार्केट कमिटीमध्ये देखील आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली जवळपास 3 टर्मपासनं आपण बिनविरोध ही निवडणूक करत आलेलो आहे. आपली जरी मेजॉरिटी असली परंतु शेतकरी हिताच्या संस्था, स्वर्गीय शंकररावजी काळे साहेब असतील, स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेब असतील, यांनी तालुक्याला एक आदर्श घालून दिलेला आहे की ज्या ज्या ठिकाणी शेतकरी हित असेल त्या ठिकाणी आपण एकत्र येऊन ते मांडले पाहिजे. मग कारखान्याच्या निवडणुका असतील, जिल्हा बँकेच्या निवडणुका असतील, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका असतील, अगदी सोसायट्याच्या निवडणुका देखील आपण त्या ठिकाणी बिनविरोध करण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न असतो. आणि त्याच पद्धतीने आपण ही निवडणूक देखील बिनविरोध केली. अपेक्षा एवढीच आहे की जी परंपरा कोल्हे साहेब, काळे साहेब यांनी तालुक्याला घालून दिलेली आहे, वेळ प्रसंगी महाराष्ट्राला दाखवून दिलं. राजकीय विरोधक जरी असलं, वैचारिक मतभेद जरी असले तरी तालुक्या हितासाठी अनेकदा आपण पाण्याच्या प्रश्नावर त्या ठिकाणी एकत्रित आंदोलन त्या ठिकाणी केलेले आहे. म्हणून हीच परंपरा पुढे देखील चालू राहील, हीच या निमित्ताने खरं तर अपेक्षा व्यक्त करतो. अनेक विकास कामं या ठिकाणी झालेले आहेत. तिळवणी, मोरवीस, डोंबिवली परिसरातील उपबाजार असेल, रांजणगाव देशमुखाचं उपबाजार असेल, हे सगळे खरं तर बाजार समिती म्हणजे आपल्या शेतकऱ्यांसाठी एक शाश्वत बाजारपेठ हवी, जलद सुविधा असेल आणि पारदर्शक कारभार ही आपली नैतिक जबाबदारी असते. मार्केट कमिटी या मजबूत झाल्या पाहिजे. पारदर्शक व्यवहार, योग्य वजन आणि शेतीमालाला योग्य भाव मिळवून देण्याची जबाबदारी खरं तर त्यांनी घेतली पाहिजे. पुनश्च एकदा आपण सर्वजण आला, आपल्याला खरं तर मंत्री महोदयांना ऐकायचं आहे. म्हणून अधिकचा वेळ न घेता आपण समोर बसलेल्या सगळ्या देशाचं भविष्य घडवणाऱ्या शेतकऱ्यांना खरं तर मार्च एंडची कधीच उलटी काळजी असते की मार्च एंड आला, नवं जुनं करावं लागतं म्हणून आपली धावपळ असते. परंतु एक काळ असा यावं की ज्या वेळेस आपल्या या सगळ्या शेतकरी बांधवांना सीएची गरज पडावी आणि अधिकचा आलेल्या उत्पन्नाची
कुठं त्या ठिकाणी गुंतवणूक करावी, तो काळ निश्चितपणाने आपल्या सगळ्यांच्या नेतृत्वाने आणि आपल्या पुढाकाराने येईल अशी या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं मनोगत थांबवतो. जय जवान, जय किसान, जय सहकार. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी. डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा.